मागच्या आठवड्यात केंद्र सरकारनं मुस्लिम वक्फ कायद्यात संशोधन करून एकूण 5 महत्त्वपूर्ण बदल केले। सर्वात पहिला बदल त्याच्या नावातच करण्यात आला। वक्फ कायद्याला उम्मीद हे नाव देण्यात आलं। उम्मीद म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 1995। दुसरं संशोधन वक्फ बोर्डाच्या सदस्य संख्येत केलं गेलं। 2 महिला सदस्य आणि 2 गैर मुस्लिम सदस्य म्हणजेच इतर धर्माचे सदस्य सुद्धा आता वक्फ बोर्डात असणार आहेत। जुन्या कायद्यात राज्य वक्फ बोर्डात फक्त शिया आणि सुन्नी धर्माचे सदस्य असायचे। आता त्यामध्ये शिया, सुन्नी, बोहरा आणि आगाखानी सदस्य सुद्धा असणार आहेत। वक्फ कायद्यात तिसऱ्या संशोधनाबाबतीत जर बोलायचं झालं तर आता वक्फ प्रॉपर्टीची डिजिटल नोंदणी केली जाणार आहे। वक्फ संपत्तीची नोंदणी प्रामुख्याने कागदपत्रावर किंवा लेखी स्वरूपात केली जायची। मात्र 2025च्या संशोधनानंतर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली। सर्वेक्षणाची नोंदणी पारदर्शक व्हावी यासाठी ऑनलाईन पोर्टलवर सर्वेक्षणाचा अहवाल 12 महिन्यांच्या आत अपलोड करण्याबाबतची तरतूद करण्यात आली। चौथा बदल वक्फ प्रॉपर्टीच्या ट्रिब्युनल मध्ये केला गेलाय। अगोदर वक्फ जमिनींचे वाद फक्त वक्फ ट्रिब्युनल मध्येच निकाली निघायचे। ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम मानला जायचा, त्याबरोबरच त्याची अपील करण्यासाठी सुद्धा खूप मर्यादा होत्या। नवीन सुधारणेनुसार 2 सदस्यीय ट्रिब्युनल करण्यात आले। 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील सुद्धा करता येऊ शकते। त्यासोबतच लिमिटेशन ऍक्ट 1963 पुन्हा लागू करण्यात आलाय। 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं संशोधन म्हणजेच कलम 40 रद्द करण्यात आलं। जुन्या कायद्यातील कलम 40 मधील तरतुदीनुसार कोणतीही मालमत्ता दीर्घकालीन वापरावरून वक्फ घोषित करता यायची, पण आता या तरतुदीला रद्द करून फक्त नोंदणीकृत आणि दस्तऐवज असलेल्या मालमत्ताच वक्फ घोषित केल्या जाऊ शकणार आहेत। त्याचसोबत वक्फ जमिनीचा वापर फक्त शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास कार्यासाठी अनिवार्य करण्यात आलाय। वक्फ कायद्यात आणखी कोणकोणते संशोधन केले गेले याचा डिटेल व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये दिला आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। त्याबरोबरच असेच भरपूर नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा।